नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असणार अशी आशा आहे. काय झालंय, सकाळी 5ला उठले आणि मस्त सगळं आवरलंय. मग वाटलं की नळ आलेली आहे तर टाकीमध्ये पाणी चालू केलं आणि पायऱ्या हे मुलं रोज खेळतात तिथे माती वगैरे फेकतात, कुंडीमधली काढून इकडे-तिकडे मस्त्या करत राहते. काही-काही उद्योग करतात, तर ते घाण होऊन जाते आणि साईडला तिकडे चपला वगैरे ठेवतात त्यामुळेही. तर म्हणून मग म्हटलं की पाण्याने तसं धुवून घ्यायचं, निदान तितकं ठीक होऊन जाईल. मग नंतर साफ करेल व्यवस्थित. पण नेमकं तो खराटा तुटलेला. कारण स्वया, डुगू उद्योग करतो ना, डुगू म्हणजे स्वयंक. उद्योग करत राहतो आणि या मॅडमची ही कृपा. इकडे-तिकडे उद्योग करणं चालू राहते नुसतं. फाडफूड, काही पडदे राहिले तर त्याच्यासोबत खेळून-खेळून ते फाडून टाकले. पाय पुसण्यावर मस्ती करत राहते. तर ही शहाणी आणि तिची आई तर खूप समजदार. किती मस्त भिंती-भिंतीने कडेकडेला आली आणि तिने दूध पिलं पण, निघून गेली पण. आणि या मॅडम त्यांना माहिती का पाणी जरासंही चालत नाही. तरी मी त्यामध्ये पाणी एक थेंबही नाही घातलेलं. पण गरम आहे म्हणून मग एक वेळेस टाकलं होतं मी थोडंसं, की गरम आहे तोंड जळेल म्हणून. तर मॅडमनी घेतलं नाही म्हणून तेव्हापासून देत नाही पाणी. एकतर तिकडून त्यांनी टाकलं दूधवाले दादांनी यावेळेस की काय माहिती नाही. तर ती दूध प्यायचा हिचा पत्ता नाही, पण नाटकं चालू होते दुनियाभराचे. वाट पाहत होती घरात जायसाठी. तर पडद्यासोबत खेळत राहते, इकडे-तिकडे नुसतं नाटकं करत राहते. आणि मी दार खोलणार, मग मी घरात जाणार, तर ती पण जाणार आणि मग मला दमवणार. दमवणार म्हणजे कसं, की तिच्या मागे-मागे पळावं लागते, की "तू बाहेर जा आधी." मला भीती वाटते, कारण किचनमध्ये कशालाही तोंड लावलं तर ती काही पोसलेली आहे नाही. आणि पोसलेली जरी असली तरी ना, ते कसं असं थोडं वेगळं वाटते, की आपल्या सामानाला जर म्हणजे स्वयंपाकाच्या ठिकाणी यांचं तर काही यांना कुठे कळते, की कशात तोंड घालायचं, नाही घालायचं. म्हणून मी काही तिला जाऊ देत नाही. आणि कधी चुकून भुलून ती घरात गेली, की हे फिरवते गोल, 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 गोल फिरवते, पळवते खूप इकडे-तिकडे. म्हणून तिला म्हटलं, "निघ तू. 2 मिनिट जा तिकडे, मी लगेच जाते." तरी तिचे नाटकं बरोबर दारात जाऊन बसली. तिथे नाटकं करत होती. आधी मस्त शरीर पूर्ण घाण करायचं आणि मग ते चाटत बसायचं. असं आहे मॅडमचं काम. त्यांना काही दुसरे कामं नाहीत ना. सकाळी-सकाळी आमची आठवण येते. कशासाठी? तर दुधासाठी. नाहीतर तू कोण आणि मी कोण? ते तिची आई. दूध वगैरे पिऊन मस्त छान आराम चालू आहे तिथे. असे आहेत हे. लेकरच झालेत समजा. जसा स्वयं स्वया, तशी आता ही तिसरी ॲड झाली. जीव घ्यायला. नुसतं त्रास देते त्यांना.